गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळमध्ये या निरूपणास सुरुवात करूया। सर्व मायबाप श्रोत्यांचं मनापासून या निरूपणामध्ये स्वागत आहे। समर्थ सांगत आहे की या मनुष्याच्या आयुष्यामध्ये जर खरा साथी जर कोणी असेल ना, तर तो आहे आपलं शरीर आणि दुसरा आहे आपला आत्मा। पण या आत्म्यामध्ये जर परमात्मा नसेल ना, तर त्या आत्म्याचा काहीही उपयोग नाही। बघा समर्थ पुढे सांगत आहे की बघा कुणाचं बघा शरीर सुदृढ असतं, तर कुणाचं बघा आत्मा हा परमात्म्यामध्ये लीन झालेला असतो। पण समर्थ पुढे सुद्धा स्पष्ट करून देत आहेत की पण हे भगवंताची भक्ती करण्यासाठी हे शरीरच चांगलं नसेल तर हा देह भगवंताची भक्ती करण्यामध्ये मन लावेल का? म्हणून आपल्या शरीरावर आपण अगोदर लक्ष द्यायला हवं। बघा आपल्याला आयुष्यभर कामं करायची आहेत, पण कधीतरी आपल्या शरीरावर सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे। बघा सकाळी उठून ज्यावेळी आपण उपासना करतो, बघा उपासना झाल्याच्या नंतर आपण थोडं वेळ चाललं पाहिजे, आपल्या शरीराचा व्यायाम केला पाहिजे। म्हणून बघा नवीन पिढीसाठी सर्वांनी व्यायाम करणं किती गरजेचं आहे। कारण आता बघा या कलियुगामध्ये एवढे घातपात वाढलेले आहेत, एवढे शरीरावर व्याध्या निर्माण झालेल्या आहेत, त्याच्यामुळं आपलं शरीर सुदृढ असणं तेवढंच गरजेचं आहे। ज्याप्रमाणे या मनाला परमात्म्याची गरज आहे, त्याप्रमाणे आपलं शरीरसुद्धा सुदृढ असणं खूप गरजेचं आहे। बघा समर्थ पुढे सांगत आहेत या आयुष्यामध्ये संपवण्यासारखं काहीही नसतं। प्रत्येक दिवस असतो ना एक नवीन सुरुवात करून देत असतो। पण माणूस जेव्हा बघा संकटामध्ये सापडतो ना, त्याला असं वाटतं की माझं सगळंच लयास गेलं, आता काही मार्ग राहिलेला नाही। पण प्रत्येक दिवस असतो, प्रत्येक क्षण असतो, तो नवीन ऊर्जा निर्माण करत असतो आणि ही ऊर्जा आपल्याला नवीन उमेद देते। म्हणून जेव्हा हा परमात्मा आहे ना, जो आपल्या देहामध्ये असतो, या अंतरात्म्यामध्ये असतो, तेव्हा आपल्याला एवढी शक्ती प्रदान होते ना, आपली इच्छाशक्ती एवढी वाढत जाते की आपल्याला बघा प्रत्येक क्षण हा आनंदासारखा वाटू लागतो। जसं काही हा परमात्मा माझं शरीर चालवत आहे, हा परमात्मा माझं सर्व या शरीराची बघा ही गाडी चालवत आहे, असं जेव्हा आपल्याला वाटू लागतं ना, तेव्हा खरा आनंद निर्माण होतो आणि खरे सद्गुण विचारांनी आपलं मन भरून जातं। आपल्या वैखरीतून निघणारा कण कण शब्द असतो ना, तो जसा काही संतांच्या मार्गदर्शनाखाली निघालेला असतो। आपला प्रत्येक शब्द माणसाचं भलंच करण्यामध्ये बघा असं शब्द असतात ना
की माणसाचं आयुष्यच निर्माळ होऊन जातं. बघा पुढे समर्थ सांगतात, तुम्ही गुलाबाच्या फुलाखाली काटे नक्कीच पाहिले असतील, कमळाच्या फुलाखाली चिखल तर नक्कीच पाहिला असेल, आणि सापामध्ये विष पण नक्कीच पाहिलं असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एका वस्तूबरोबर दुसरी वस्तू का आहे? कारण प्रत्येक गोष्टीला संरक्षण देण्यासाठी एक गोष्ट दिली आहे, त्यामुळे त्यांचं रक्षण होईल. आयुष्यामध्ये तेच होतं. जेव्हा आपल्याबरोबर काही चुकीचं होणार असतं ना, तेव्हा आपल्याला राग येतो, मनामध्ये नकारात्मक विचार निर्माण होतात, टेन्शन येतं. तुम्हाला असं वाटतं का की हे तुमच्यासाठी चुकीचं आहे, पण तुम्ही चुकीचा विचार करत आहेत? जर तुमच्या आयुष्यामध्ये कधी कधी असं होत असेल ना, तर समजून घ्या की तुमचं संरक्षण करण्यासाठी हे होत आहे. तुम्ही त्याचा योग्य वापर करून तुमचं आयुष्य बघा निर्मळ बनवू शकता. पण हे मानवाला समजतं का? बघा, जेव्हा या मानवाच्या आयुष्यामध्ये बघा दुःख निर्माण होतं, संकट निर्माण होतं, तेव्हा याला राग यायला सुरुवात होते. पण राग आणि अहंकार जिथे येतो ना, तिथे या सजीवाचा नाश होतो, अधोगतीला निर्माण होण्यास सुरुवात होते. पण जेव्हा आपल्यावर संकट येतं, बघा आपल्यावर दुःख निर्माण होतं, तेव्हा वेळ आणि धैर्य या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. बघा, वेळेच्या अगोदर कोणतं कार्य करू नये, आणि धैर्य जर माणसाने बाळगलं ना, तर तो यशस्वी होतो. वेळ माणसाला प्रत्येक क्षणी जागे करत असते. वेळ एवढी महत्त्वाची असते ना, की बघा वेळ आणि धैर्य ज्याच्याकडे आहे, तो या जगाचा ब्रह्मांड नायक आहे. आणि या ब्रह्मांड नायकाची आपण भक्ती करत आहोत. हे बघा, हे श्रेष्ठत्व आहे ना. बघा, वेळ आणि धैर्य ज्याच्याकडे आहे, तो बघा कोण आहे. बघा, हे आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एक साधू होता, आणि हा साधू नदीच्या घाटावर बसून मोठमोठ्याने ओरडत असे, जे पाहिजे ते मिळेल. भरपूर लोक तिथून येत जात होते. साधूला असं ओरडलेले पाहून काही लोक त्याला वेडे समजत होते, काही जण त्याच्यावरती हसत होते, तर कोणीही त्याची चेष्टा मस्करी करत होते. एके दिवशी काय झालं बघा, एक माणूस त्या रस्त्यावरून जात होता. हा माणूस बेरोजगार होता, त्याला काम नव्हतं, तो कामाच्या शोधामध्ये होता. साधूचा आवाज त्या माणसाने ऐकला, आणि तो अजूनही जोरामध्ये ओरडत होता की जे पाहिजे असेल ते मिळेल. बघा, असं तो म्हणत होता, जे पाहिजेत असेल ते मिळेल. साधूचं बोलणं ऐकून तो माणूस त्या साधू जवळ जातो आणि त्याला म्हणतो, खरंच मला जे पाहिजे असेल ते मिळेल का? बघा, तुम्ही खरंच ते मला देऊ शकता का? त्यावर ते साधू काय म्हणतात, पहिल्यांदा तुला काय हवं आहे ते तरी सांग तू. तेव्हा तो माणूस म्हणतो, मला सर्वात मोठा हिऱ्याचा व्यापारी बनायचा आहे. तुम्ही ही माझी इच्छा पूर्ण करू शकता का? बघा, साधू म्हणाले, का नाही, मी तुला 2 वस्तू देतो. यामधील एक वस्तू हिरा आहे आणि एक वस्तू मोती आहे. यांच्यापासून तू जेवढे पाहिजे तेवढे हिरे मोती बनवू शकतोस. हे ऐकून तो माणूस खूप खुश होतो. साधू त्या माणसाला त्याचे दोन्ही हात पुढे करायला सांगतो. साधूने जसं सांगितलं तसं त्या माणसाने केलं. साधूने त्या माणसाच्या एका हातावर स्वतःचा हात ठेवला आणि म्हणाला, सगळ्यात अनमोल हिरा आहे, त्याच्यापासून तू पाहिजे तेवढे हिरे बनवू शकतोस.
आणि हा हिरा वेळ आहे. बघा, पहिल्या हिऱ्याचं नाव वेळ आहे. याला तू तुझ्या हाताच्या मुठीत घट्ट पकडून ठेव. याला तुझ्या हातातून कधीही वाया जाऊ देऊ नकोस. नंतर साधूने त्या माणसाच्या दुसऱ्या हातावरती मोती ठेवला आणि म्हणाला की कोणत्याही कामाला जर तुला वेळ लागत असेल ना, तर हा मोती घाल. हा मोती धैर्य आहे. बघा, दुसऱ्या मोत्याचं नाव होतं धैर्य. याच्यापासून तुला जे पाहिजे ना ते मिळवू शकतोस. तो माणूस बघा साधूचे धन्यवाद करून तिथून निघून जातो. साधूकडून त्याला 2 गुरुमंत्र मिळालेले होते. त्यांनी विचार केला की तो वेळ न घालवता आणि धैर्यानं काम करणार. त्या माणसाने एका मोठ्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याजवळ काम करायला सुरुवात केली. बघा, हळूहळू त्याने व्यवसायातील बारीक सारीक गोष्टी शिकवून घेतल्या आणि तो काही दिवसातच हिऱ्याचा मोठा व्यापारी बनला. बघा, या कथेचं तात्पर्य काय? बघा, कोणतेही लक्ष्य प्राप्त करायचे असेल ना, तर धैर्य आणि वेळ या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्याच्यामुळं वेळ न घालवता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हीच खरी सक्षमता आहे ना, हेच खरे परमार्थाचं कार्य आहे. बघा, तुम्ही जर तत्पर असाल, तुम्ही जर तत्पर निर्णय घेतला आणि तो निर्णय घेण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते? बघा, हे मन आहे ना, हे माणसाचं मन आहे. या मनामध्ये एवढे विचार चालू असतात ना की एक क्षणामध्ये माणूस बघा कधी कधी आकाशात जाऊन येतो, कधी कधी कुठे जाऊन येतो ना, याचं सांगताच येत नाही. म्हणून हे मन माणसाच्या ताब्यामध्ये आहे का? जर माणसाच्या ताब्यामध्ये हे मन जर असतं तर माणूस क्रूर कर्म करता का? बघा, अशा अनेक प्रश्न या आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. म्हणून हे पहिली गोष्ट अशी की हे मन मात्र माणसाच्या ताब्यामध्ये नाही. पण हे मन जेव्हा माणसाच्या ताब्यामध्ये येईल तेव्हा चांगल्या गोष्टी घडतील की नाही? मग हे मन माणसाच्या ताब्यामध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? की आपल्याला या भक्ती मार्गामध्ये लीन व्हावं लागेल, श्रवण करावं लागेल. बघा, म्हणून ही समर्थांनी आपल्याला ही भक्ती मार्ग दाखवलेला आहे ना, याच्यामध्ये खरंच ही गुरु माऊली आहे, आपली आई आहे सद्गुरू माऊली. या सद्गुरू माऊलीचे आपल्यावर एवढे उपकार आहेत ना की या आईला जर तुम्ही प्रेमानं हाक जर मारली ना, बघा तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण म्हणत असतो की धन पैसा या गोष्टी माणसाकडं कधी कधी बघा माणसाचे एवढे बॅड लक असतात ना, माणसाकडं एवढा पैसा येतो तरीसुद्धा टिकत नाही. माणसाकडे धन संपत्ती भरपूर असते पण माणसाच्या मागे साडेसाती असते. कधी कधी बायकोच आजारी पडते, कधी कधी मुलं आजारी पडतात, कधी कधी असे प्रसंग निर्माण होतात की आयुष्यामध्ये किती पैसा येऊनसुद्धा टिकत मात्र नाही. याचं कारण काय? याचं कारण आहे आपण योग्य भक्ती मार्गामध्ये नाहीत, आपल्याकडून उपासना होत नाही. पण जेव्हा ह्या गोष्टी व्यवस्थित घडतील ना, बघा तुमच्या घरातील पैसा, तुमचं धन योग्य मार्गामध्ये लागेल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही. ह्या गोष्टी बोलण्यासारख्या नाहीत, कारण हे बोलून काही होत नाही. जोपर्यंत आपल्या या वैखरीतून ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः दत्त माऊलींचं स्मरण होत नाही, श्रीरामांची बघा पूजा होत नाही, तर हे शक्य आहे का? कारण या देहाला चालवणारा कोणीतरी आहे ना, कोणीतरी आहेच. काय? माझा परमात्मा आहेच आणि तो जागृत आहे. आणि जोपर्यंत या आत्म्यातून हा परमात्मा जागृत होत नाही
तोपर्यंत आपल्याकडे बघा, आपल्याला येणारे दुःख, आपल्याला होणारे प्रॉब्लेम यामध्ये निवाडा कोण करतील? तर ते फक्त समर्थ करतील, सद्गुरू करतील. म्हणून प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक जीवाने एवढा विश्वास ठेवावा ना, एवढा बघा, एवढी श्रद्धा ठेवावी की त्या श्रद्धेमध्ये या आईला, सद्गुरू आईला बघा, जेव्हा तुम्ही ही श्रद्धा ठेवाल ना, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये बघा कसे बदल निर्माण होतात. बघा तुमचं आयुष्य किती सुखी होऊन जाईल. म्हणून समर्थ सांगत आहेत की या आजच्या कलियुगातल्या माणसाचं कसं झालं आहे की परमेश्वरावर त्याचा अजिबात विश्वास राहिलेला नाही. भक्ती मार्गामध्ये तो येतो, पण थोड्या कालावधीसाठी येतो. परत त्याच्या जीवनातले सुख यायला लागलं ना की बघा परमेश्वराला विसरायला लागतो. नंतर परत त्याच्या जीवनामध्ये दुःख चालू होतात. परत दुःख चालू झाल्यानंतर परत श्रवणाला बसतो. परत हे धर सोड असं त्याचं चालूच राहतं. मग सांगा पाहू, परमेश्वर तुम्हाला साथ देईल का? तुमच्या जीवनातले संकट परमेश्वर बघा तुम्हाला साथ देईल का? असं धर सोड करून होत नाही. कोणताही कार्य करताना बघा सातत्य पाहिजे. जिथे सातत्य असतं ना तिथे बघा तो धनवानच होतो. त्याच्या जीवनामध्ये सुखच निर्माण होतं. म्हणून 2 वेळची उपासना आपण रोज करायला हवी. म्हणून या 2 वेळच्या उपासनेमध्ये एवढं सामर्थ्य सांगितलेलं आहे ना समर्थांनी. या 2 वेळची उपासना तुमचं जीवन बदलून टाकेल. बघा हा अनुभव प्रत्येक माणसाला आहे. बघा ज्यांचे 4-4, 5-5, 10-10 वर्ष या श्रवणामध्ये झालेले आहेत, या भक्तीमध्ये झालेले आहेत, त्यांना विचारा एकदा, त्यांचा अनुभव घ्या की तुम्ही एवढे वर्ष या भक्तीमध्ये आहेत, तुम्हाला काही अनुभव आला आहे का? बघा त्यांच्याशी बोला तुम्ही. कारण जोपर्यंत या माणसाचं असं आहे की जोपर्यंत तो दुसऱ्याचं ऐकत नाही ना तोपर्यंत त्याला विश्वास स्वतःवर बसत नाही. पण समर्थ सांगत आहेत, तू दुसऱ्याचं ऐकून किती दिवस जीवन जगणार आहेस? एकदा तरी तू स्वतःवर विश्वास ठेव. स्वतःमध्ये श्रद्धा निर्माण कर. स्वतःमध्ये विश्वास जेव्हा येईल ना तेव्हा तुझा विश्वास देवावर बसेल. या परमात्म्यामध्ये लीन व्हावंसं तुला वाटत असेल, या परमात्म्याच्या नामामध्ये लीन व्हावंसं वाटत असेल तर अगोदर विश्वास करायला हवा, उपासना करायला हवी, मग देवापुढे मागणं करायला हवं. पण आपण काय करतो की आपण उपासना करत नाही, आपला परमेश्वरावर विश्वास नसतो आणि मग त्याच्या अगोदरच आपण निवेदन टाकतो की हे देवा, माझ्या जीवनातले दुःख निर्माण झालेलं आहे ना ते नष्ट होऊ दे. पण असं होईल का? परमेश्वर तेही मान्य करतो, एक वेळचं दुःखसुद्धा घालवतो. पण नंतर हा माणूस एवढा हुशार आहे ना की जेव्हा दुःख निर्माण होतं तेव्हा भक्ती मार्गाला लागतो आणि त्याच्या जीवनामध्ये जेव्हा सुख येतं ना तेव्हा देवाला विसरून जातो. बघा समर्थ सांगत आहे, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये हे जीवन जगत असताना बघा आपल्या घरामध्ये अशी व्यक्ती, आपला मुलगा असतो, आपली मुलगी असते, आपला बाप असतो. बघा कुणीतरी असं घरामध्ये क्रूर कर्म करणारा एक व्यक्ती असतो. बघा तो एवढे क्रूर कर्म करत असतो ना तरीही त्याच्या जीवनामध्ये बघा चांगलंच होतं. मग आपण विचार करतो की बघा हा कर्म चांगलं करत नाही तरीही सुद्धा देव याला शिक्षा मात्र का देत नाही? याच्या जीवनामध्ये चांगलंच का चालू आहे? बघा याचं कारण असं की आपल्या घरामध्ये बघा
पुण्यवान व्यक्ती असते ते बघा, त्याच्यामार्फत आपली आईसुद्धा असू शकते, आपले वडीलसुद्धा असू शकतात, पूर्वजांचे पुण्यसुद्धा असू शकतात. जोपर्यंत माणसाच्या घरामध्ये पुण्यवान व्यक्ती असते ना, तोपर्यंत बघा त्याचे सर्व त्यांनी केलेले वाईट कर्म ते पुण्यवानाच्यामुळं त्याला काहीही होत नाही. पण जेव्हा घरातून ती पुण्यवान व्यक्ती निघून जाते ना, तेव्हा त्या माणसाची दुर्दशा होतेच. जे कालही सत्य होतं आणि आजही सत्य होतं. आणि हे आपल्याला कुठे दिसतं बघा, रामायणामध्ये जोपर्यंत विभीषण लंकेमध्ये होता ना, तोपर्यंत रावणाने पाप केलं तरी विभीषणाच्या पुण्याईनं रावण सुखी होता की नव्हता बघा. परंतु जेव्हा विभीषण सारख्या भक्ताला लाथ मारली, लंकेमधून निघून जाण्यास सांगितलं, तेव्हापासून विनाश होण्यास सुरुवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली. रावण मेळ्यावर मागे राडायला कुणीही वाचलं नाही. अशा प्रकारे हस्तिनापूरमध्ये जोपर्यंत विदुरासारखे भक्त राहत होते ना, तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळालं. पण जेव्हा कौरवांनी विदुरांचा अपमान केला बघा, अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितलं, तेव्हा श्रीकृष्णानं विदुराला सांगितलं की काका, आपण तीर्थयात्रेला जावं. जसे विदुरानं हस्तिनापूर सोडलं ना, कौरवांचं पतन व्हायला सुरुवात झाली. शेवटी राज्य पण गेलं आणि कौरवांच्या मागे कोणीही वारस राहिलं नाही. या प्रकारे आपल्या कुटुंबामध्ये, मित्रपरिवारामध्ये जोपर्यंत भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो ना, तोपर्यंत आपण त्या आपल्या घरातमध्ये आनंद असतो. विचार करा, नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात. पण अशी व्यक्ती जेव्हा आपला त्याग करते, तेव्हापासून आपली ओटी सुरू होते. म्हणून भगवंताच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. लक्षात ठेवा, आपण जे कमावून खातो ना, ते कुणाच्या तरी पुण्याईनं मिळत असतं. यासाठी नेहमी आनंदी राहा. आपल्या परिवारामध्ये कोणी भक्ती करत असेल, त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा. त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे बघा वागण्याचा प्रयत्न करा. माहीत नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईनं चालते बघा. आई वडील, वयोवृद्ध, मित्र अथवा अतिथींचा नेहमी सन्मान करा. कारण सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत राहा. सोबत काही घेऊन आलो नाही आणि जाताना या संसारातून काहीच घेऊन जायचं नाही. हे प्रत्येक मानवाने कायम लक्षात ठेवायला हवं. नाहीतर या जगामध्ये बघा, या माणसाचं आहे तरी काय? काहीच नाही. जोपर्यंत जिवंत आहोत ना, तोपर्यंत पुण्य करा. कारण क्रूर कर्म करणारे बघा कचऱ्याप्रमाणे भेटतील, पण पुण्यवान माणूस लाखातून एकच भेटेल. म्हणून त्या पुण्यवान माणसाच्या सोबतीला राहा, पुण्यवान माणसाच्या सोबत राहा. हेच आहेत ना जीवनाचे पुण्यकर्म. बाकी काय आहे? समर्थ सांगत आहे की या भक्तीचं सामर्थ्य एवढं श्रेष्ठ आहे ना, की बघा ज्याप्रमाणे हनुमंतरायांनीही श्रीरामाची भक्ती बघा, भक्तिमार्ग कसा असावा, श्रेष्ठ भक्तिमार्ग कसा आहे, हे खरं तर हनुमंतांच्या भक्तीनं या जगाला दाखवून दिलं. श्रीरामांची भक्ती केली. श्रीरामांची बघा चरण कधीही त्यांनी सोडले नाहीत. आयुष्य श्रीरामांच्या भक्तीमध्ये घालवलं. म्हणून बघा ही भक्ती एवढी श्रेष्ठ आहे ना,
की जेव्हा जेव्हा श्रीरामांचं नाव घेतलं जातं त्यांच्या अगोदर हनुमंतरायांचं नाव घेतलं जातं. म्हणजेच काय, बघा आपल्या गावागावांमध्ये शहरांमध्ये असा गाव नाही तिथे हनुमंताचं मंदिर नाही. एक वेळ श्रीरामाचं मंदिर तुम्हाला कमी दिसतील, पण हनुमंतांचं मंदिर प्रत्येक गावागावामध्ये आहे. ते आजही आहेत. बघा तुम्ही कधीतरी हे विचार करून बघा. म्हणून ही भक्ती कधीही श्रेष्ठच असते. पुढे समर्थ सांगत आहेत, या माणसाच्या जीवनामध्ये, या भक्ती मार्गामध्ये बघा अडथळा जर निर्माण कुणी करत असेल तर तो कोण मात्र, तर बघा एक आहे अहंकार आणि दुसरा आहे लोभ. हे दोन माणसाचे खूप मोठे शत्रू आहेत. हे जेव्हा दोघे असतात ना तेव्हा माणसाच्या अधोगतीला सुरुवात होते आणि ही अधोगती माणसाच्या मृत्यूस बघा कामी येते. मृत्यू होण्याचं कारण हे दोन शत्रू असतात, अहंकार आणि लोभ. बघा या लोभाबद्दल सांगायचं झालं म्हणजे बघा एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण बघा यजमानाकडे पूजा अर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने त्या देशामध्ये दुष्काळ पडला. त्यामुळं त्या ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली. त्याला वाटू लागलं यापेक्षा मरण पत्करलेलं परवडलं. असा विचार करून तो जंगलामध्ये गेला. तेथे वाघाला पाहिलं. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्लं तर त्याची भूकसुद्धा भागेल आणि माझी ही मृत्यूची इच्छासुद्धा पूर्ण होईल. बघा असा त्या ब्राह्मणाने विचार करून तो वाघासमोर उभा राहिला. तेव्हा वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला. वाघ काय म्हणतो, तू असा माझ्यासमोर का उभा आहेस? तुला मी खाऊन टाकेल याची भीती वाटत नाही का तुला? बघा त्यावर ब्राह्मण आपली कर्म कहाणी त्याला सांगू लागला. तेव्हा वाघाला दया आली आणि तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप असलेली वन देवता होती. त्या वन देवतेने आपले खरे रूप प्रकट करून त्याला बघा 1000 सुवर्ण मुद्रा धान्य दिले व भविष्यामध्ये कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असं बजावून त्याला परत पाठवलं. बघा ब्राह्मण अत्यानंदाने परत घरी आला आणि दुसऱ्या दिवशी 1 सुवर्ण मुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला. तेव्हा दुकानदाराने बघा त्या सुवर्ण मुद्रा तुला कुठे मिळाल्या असं विचारला असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरे खरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटलं. त्यानंही तसंच वागण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी बघा ठिय्या मांडला. वाघ त्याच्या समोर प्रगट झाला आणि त्याला व्यापाऱ्याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजलं हा खोटे बोलत आहे. त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापाऱ्याला सुनावलं, आज तुला जिवंत सोडत आहे. यापुढे तू असं धाडस पुन्हा करणार नाहीस. म्हणजेच बघा या पूर्ण कथेचं तात्पर्य काय? बघा लोभ माणसाच्या जीवावर बेतू शकतो. लोभ माणसाचं नुकसान करतो. म्हणून लोभ बघा अति असणं हे माणसाच्या मृत्यूचं कारण बनतं. म्हणून माणसानं हे जीवन जर चांगलं जगायचं असेल, जर सुंदर करायचं असेल तर परमात्म्याशी लीन होणं किती गरजेचं आहे. बघा ही सद्गुरू आई आहे ना, माणूस बघा प्रत्येक वेळी चुका करत असतो, प्रत्येक वेळी क्षमा यातना करत असतो आणि प्रत्येक वेळी ही सद्गुरू माऊली आहे ना प्रत्येक वेळी आपल्या पदरामध्ये या लेकराला घेते. पण हा लेकरू मात्र एवढा हुशार आहे की जेव्हा दुःख येतं
तेव्हा या आईजवळ जातं, आणि जेव्हा सुख येतं ना, या सद्गुरू माऊली आईला विसरून जातो. मग तुझा अंत जवळ आल्याशिवाय राहील का? बघा, म्हणून प्रत्येक माणसानं जोपर्यंत आपल्याला फ्रीमध्ये मिळतं ना, तोपर्यंत त्याची कधीही त्याची ती कीव करत नाही. कधीही त्या गोष्टीला जे फुकटमध्ये मिळतं ना, ते सिरियसली कधीही घेत नाही. पण जेव्हा विकत्रीचं खायची सुरुवात होते, तेव्हा त्याला समजतं की हे बघा, खाण्यासाठी मला पैसे मोजावे लागतात, मला कमवावं लागतं. तेव्हा त्याची किंमत कळते. म्हणून जे देवानं आपल्याला फुकट दिलं आहे ना, जे ज्ञान श्रवण करायला दिलं आहे, ते करून घ्या. कारण या जीवनाचा भरोसा नाही. कधी हे जीवन नष्ट होईल आणि कधी आपला मृत्यू होईल, याचं सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना, तोपर्यंत या भक्ती मार्गामध्ये लीन व्हा. भक्ती मार्गामध्ये बघाया, भगवंताचं नाम घ्या. हेच आयुष्यभर आपल्याला टिकणार आहे आणि हेच आपल्या आयुष्यामध्ये राहणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.